नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण सध्या आहोत गोरेगाव नेस्को येथे आणि गोरेगाव नेस्को येथे आता मनसेचा प्रमुख आपण पाहायला गेलं तर मुंबई महानगर प्रदेश या ठिकाणी मतदार यादी प्रमुख मेळावा पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसेचा हा मेळावा आपण पाहतो या ठिकाणी हा आपल्याला आता पार पडताना पाहायला मिळतो। अत्यंत महत्त्वाचा असा मेळावा हा मनसेच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर या मेळाव्यामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे ज्या प्रकारे आता गेल्या काही दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे लोकसभा निवडणुका झाल्या त्यानंतर आपण पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुका झाल्या। या विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरतीच आणि वाढलेलं ज्या काय यादीतील घोळ आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आताचा हा मेळावा महत्त्वाचा ठरत आहे। कारण या मेळाव्यामध्ये निश्चितच राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। पाहायला गेलं तर 2 दिवसीय बैठक सुद्धा पार पडली। सर्व विरोधकांचं सर्व पक्षीय शिष्टमंडळ सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं जे एकत्रित निवडणूक आयोग निवडणूक अधिकारी यांच्याशी बातचीत करत होतं आणि त्यानंतर सर्व संपूर्णपणे चर्चा केल्याच्या नंतर आता एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्णपणे आता जे यश आहे ते सर्व पक्षीय शिष्टमंडळाला मिळताना पाहायला मिळत आहे। आणि याशिवाय आपण पाहायला गेलं तर याद्यांमधील घोळ असेल, एका नावाचे अनेक नावं असतील, अशा प्रकारचे विविध आपल्याला साधारणतः आपण पाहायला गेलं तर आपल्याला विविध मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। मात्र आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता निश्चितच यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। मतदार यादीतील घोळ आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अहवाल सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच जी बैठक झाली ती यशस्वी पाहायला मिळते आणि आता प्रमुख मेळावा सुद्धा पार पडतो। आजच्या मेळाव्यात त्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी घरोघरी जाऊन शोधून काढायच्या, कशा काढायच्या त्यासाठी BLA आणि गटाध्यक्षांना मार्गदर्शन केलं जाईल आणि पुढच्या दिवाळीनंतर पुढच्या काही दिवसात तो टास्क दिलेला आहे तो पूर्ण त्यांनी करायचा आहे आणि त्यातून जे काही सगळा अहवाल पुढे येईल तो अहवाल पुन्हा निवडणूक आयोगाला सादर केला जाईल। आणि त्या सगळ्या त्रुटी जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी असेल। त्या संदर्भातच मार्गदर्शन आज राज ठाकरे साहेब करतील। एक मुद्दा असाही आहे की राज ठाकरे म्हणतही आहेत की इतके वर्ष निवडणुका लांबल्या, 6 महिने पुढे गेल्याने काही होणार आहे, निवडणूक यादीतील घोळ सुधारेल। एक्झॅक्टली, जोपर्यंत निवडणुकीतल्या यादीतला घोळ सुधारला जात नाही, निवडणुका पारदर्शक पद्धतीने होत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायलाच पाहिजे। असं काही नाही 4 वर्ष तुम्ही घेतला नाही, प्रशासक बसूनच कामकाज अजून 2-5 महिन्यांनी काय फरक पडणार आहे। ही राज ठाकरे साहेबांची भूमिका आहे ती योग्यच आहे आणि त्या संदर्भातच मार्गदर्शन आज होईल। तर आपण पाहायला गेलं तर यशवंत किल्लेदार यांनी सांगितलेलं की मार्गदर्शन जे आता होणार आहे थोड्याच वेळात राज ठाकरे जे ते मार्गदर्शन करणार आहेत। मात्र राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनापूर्वी जर आपण पाहायला गेलं तर सर्व BLA या ठिकाणी दाखल होत आहे। कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर प्रमुख या सभेच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहायला गेलं तर या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक प्रक्रिया, वाढलेलं मतदान या सगळ्यामध्ये मुख्य प्रमुख असणार आहे। त्यामुळे निश्चितच आता जे मार्गदर्शन असणार आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिका निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ज्या प्रकारे विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ झाला आहे, मतदार यादीमधील एक नाव अनेकदा पाहायला मिळालं, विविध मतदारसंघात पाहायला मिळालं, त्यामुळे ती चूक किंवा त्या घटना पुन्हा घडू नये। त्यामुळे मतदान कशा प्रकारे वाया जाते किंवा मतदान ज्या प्रकारे होते त्याचा फायदा कोणाला सर्वाधिक होतोय, या सगळ्याच्या घटना, या सगळ्याच्या गोष्टी या सगळ्यांमधून साधारणतः पाहायला गेलं तर व्यवस्थितरित्या एकंदरीत मार्गदर्शन आणि घरोघरी जाऊन नेमकं मतदान कोणाचं किती आहे, कशा प्रकारे शोधायचं, किती प्रकारे गैरव्यवहार या गैरप्रकार असेल या सगळ्या मतदान यादीमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्याचा शोध कसा घ्यायचा, कसं करायचं, एकंदरीत दिवाळीनंतर या सर्व मनसैनिकांना टास्क असणार आहे राज ठाकरेंच्या माध्यमातून की कशा प्रकारे गोळ झाला आहे, प्रत्येक घराघरात किती मतदान आहे, संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती ते शोधणं अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि तोच टास्क आता हा सगळ्या मनसैनिकांना असणार आहे। त्यामुळे राज ठाकरेंचं टास्क आणि मार्गदर्शन कशा प्रकारे आता मनसैनिक पार पडतात आणि मार्गदर्शनानंतर आता कशा प्रकारे कामकाज चालणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर गोरेगाव नेस्को येथे राज ठाकरे दाखल झालेले आणि थोड्याच वेळात ते मंचावर जातील आणि मार्गदर्शन करतील। कॅमेरा पर्सन अवधूत पाटील, मुंबई।